कलस्सैकरांस पत्र अध्याय 3 वचन 17। मी वाचते, तुम्ही लक्ष द्या। आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण हे जे वचन वाचलं, या वचनाद्वारे पौल येशूचा शिष्य आपल्याला सांगतोय, कलस्सैकरांस येथे लिहिलेल्या लोकांना हे पत्र त्याने लिहिलेलं आहे। त्या पत्रात त्याने हा बोध केलेला आहे, ही आज्ञा दिलेली आहे। आणि बायबलमधलं कोणतंही वचन असू द्या, ते केवळ एका मंडळीसाठी नाही, एका चर्चसाठी नाही, तर प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। पौल म्हणतो की बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे, म्हणजे प्रभू येशूच्याद्वारे देव जो स्वर्गात आपला बसलेला आहे, आपला निर्माण करता, आपला उत्पन्न करता, त्या पित्याची आपण उपकार स्तुती करावी। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्ही जे देवाच्या घरात इकडे बसलेला आहात, आपण सगळेजण देवाचे निवडलेले आणि देवाचे प्रिय लोक आहोत। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आणि आपण सगळे असे भाग्यवान लोक आहोत की देवाची कृपा आपल्यावर झाली। देवाने आपल्याला सर्व काळच्या जीवनासाठी निवडून घेतलेलं आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकावर देवाने फार मोठी कृपा आणि दया केलेली आहे। आणि ती फार मोठी दया आणि कृपा कोणाद्वारे केलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे। आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाला एक महान आणि अद्भुत नाव देण्यात आलेलं आहे। एक असं नाव माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ज्या नावामध्ये आम्ही जी पापी माणसं होतो, अंधारात जीवन जगत होतो आणि पाप करून आपण आपलं जीवन नाश करत होतो, त्या आपला आणि स्वर्गीय देवपित्याशी आपला समेट झाला एकाच नावात, येशू। ह्या एका नावामध्ये तुमचा माझा देवपित्याशी समेट झालेला आहे। ह्या एकाच नावात माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्या जीवनात आपण केलेली जी सगळी पाप, अधर्म, अश्लीलता, आपल्या जीवनातला जो काही अंधकार होता, आपण जे काही वाईट जीवन जगत होतो, ते आपली सगळी पाप आणि आपली ओळख काय होती? आपण पापी होतो। आता आपण पापी नाही आहोत, आपण शुद्ध होत आहोत। प्रभू येशूच्या नावात आपण नवे केले जात आहोत। आता आपण देवाच्या वचनानुसार देवाची नीतिमान लोक आहोत, धर्मी लोक आहोत। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपली सगळी पाप येशूच्या नावात धुतली गेलेली आहेत, त्याच्या रक्तामध्ये साफ केली गेलेली आहेत। आता आपण पापी नाही आहोत, तर आपण नीतिमान आहोत आणि आपल्याला बर्फासारखं पांढरं शुभ्र केलं गेलेलं आहे। कोणत्या नावात? एकाच नावात, ते नाव आहे येशू। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ह्या येशू नावामध्येच आपला देवपित्याशी समेट झालेला आहे। आपण आपल्या निर्माणकर्त्याला ओळखत नव्हतो। आपण अज्ञानामध्ये असताना अनेक गोष्टींचं भजन पूजन करत होतो, परंतु ह्या एका नावाद्वारे
आपल्याला आपल्या खऱ्या देवाची ओळख झाली. ह्या एकाच नावाच्याद्वारे आपण देवाच्या कृपेला पात्र झालो. ह्या एकाच नावाच्याद्वारे आपण देवपित्यासमोर उभे राहण्याच्या लायकीचे झालो. आज आपण आशीर्वादित जीवन जगत आहोत. आज आपण केलेल्या प्रार्थना देवपिता ऐकत आहे. ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. आपली लायकी नाही आहे की आपल्या प्रार्थना देवाने ऐकाव्या, पण ही लायकी आपल्याला येशू ह्या नावात मिळालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे श्रेष्ठ नाव, हे अद्भुत नाव तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आणि ह्या नावापेक्षा श्रेष्ठ नाव या जगामध्ये अस्तित्वात नाही. बायबल म्हणतं सर्व नावाहून श्रेष्ठ हे येशूचं नाव आहे. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, हे नाव तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. हे आपली फार मोठं आपलं भाग्य आहे. कारण ह्या नावाद्वारे माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, सैतानाचा आपल्या जीवनावरून सर्व अधिकार नष्ट झालेला आहे. ह्या एका नावामध्ये माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, सैतान पूर्णपणे हरलेला आहे. सैतान पूर्णपणे पराभूत झालेला आहे. ज्याचा माणसावर पूर्ण अधिकार होता आणि त्याला पूर्ण अधिकार होता की माणसाला ओढून ताणून नेऊन नरकामध्ये टाकायचा, हा सैतानाला पूर्ण अधिकार होता. पण हा सगळा त्याचा अधिकार पायमल्ली केला गेला एकाच नावात, येशूच्या नावात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून जग तुमच्याकडे बघताना तुमची जात, तुमची भाषा, तुमचं वर्ण, तुम्ही कसे दिसता ह्यावरून तुमचं वर्णन केलं जात असेल, ह्यावरून तुमच्या भाषेवरून, तुमच्या बोलीवरून किंवा तुमच्या शिक्षणावरून, तुमच्या राहणीमानावरून लोक तुम्हाला समजत असतील. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, त्यांना माहीत नाही आहे की आम्ही कोण लोक आहोत. आम्ही जिवंत देवाचे प्रिय निवडलेले लोक आणि येशू हे नाव मिळवलेली लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. ज्या नावामध्ये आजार निघून जातात, ज्या नावामध्ये व्यसनमुक्ती मिळते, ज्या नावामध्ये अशुद्ध आत्मे पळून जातात, ज्या नावामध्ये संकटमुक्ती मिळते, ज्या नावामध्ये आशीर्वाद मिळतात, श्राप नष्ट होतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, असं अद्भुत नाव, सामर्थ्यशाली नाव, ताकदवान नाव तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आणि जे नाव आपल्याला मिळालेलं आहे हे नाव फार भारी आहे. ह्या एका नावात माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो महान सामर्थ्य आहे, महान ताकद आहे. हालेलुया, 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 हालेलुया. एकदा बेनीहीन एका मुलीसाठी प्रार्थना करत होते. तिच्यामध्ये अशुद्ध शक्ती होती आणि तिच्यातली ती अशुद्ध शक्ती निघतच नव्हती. बेनीहीनला तुम्ही ओळखत असाल, ब्रदर बेनीहीन अमेरिकेमध्ये देवाचे सेवक आहेत. ते देवाची सेवा करतात. ते त्या मुलीसाठी प्रार्थना करत होते. खूप प्रयत्न झाला, प्रार्थना करत होते, पण ते भूत जो अशुद्धात्मा तिच्यात होता तो निघत नव्हता. तेव्हा त्यांनी काय केलं, तिच्या शरीरामध्ये हातामध्ये अंगठी होती आणि त्या अंगठीवर सापाचं चित्र होतं. आणि जेव्हा ती अंगठी त्यांना पवित्र आत्म्याने दाखवलं की ही तिच्या हातात जी अंगठी आहे ती तू काढून टाक, कारण त्याद्वारे सैतानाने तिला बांधून ठेवलेलं आहे. तिला खूप सारे त्रास व्हायचे आणि म्हणून तिला प्रार्थनेला आणलं होतं. पण जेव्हा बेनीहीनच्या लक्षात आलं, पवित्र आत्म्याने त्यांना दाखवून दिलं की ही अंगठी तिच्या हातातून काढून टाक, तेव्हा त्याने ती काढायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नाने ती अंगठी काही निघत नव्हती. आणि मग प्रयत्न करूनही जेव्हा ती अंगठी निघाली नाही, तेव्हा पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं की तू अशी प्रार्थना कर तिच्यावर. आणि त्यांनी पाणी घेतलं आणि ते पाणी शिंपडलं तिच्या अंगावर. पण शिंपडताना ते काय म्हणाले, ते असं म्हणाले, प्रभू येशूचं रक्त मी तुझ्यावर शिंपडत आहे. आणि जसं ते असं बोलले, त्या क्षणाला तिचं शरीर, जेव्हा ते अंगठी काढत होते, पूर्ण शरीर तिचं कडक झालं होतं. अंगठी काढूच शकत नव्हते. पण जसं त्याने येशूचं नाव घेतलं, येशूच्या रक्ताचं सिंचन तिच्यावर केलं, त्या क्षणाला तिचं शरीर पूर्ण ढिळं बनलं आणि त्याने सहजपणे तिच्या हातातून ती अंगठी काढली. आणि त्या क्षणापासून ती मुलगी सैतानी शक्तीच्या बंधनातून मुक्त झाली. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हे अद्भुत नाव आपल्याजवळ आहे. येशूचं नाव, येशूचं नाव, येशू, 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 येशू. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हे सुंदर अद्भुत नाव परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि ह्या नावाद्वारे आपण स्वर्गाचे वारसदार म्हणलेले आहोत. ह्या नावाद्वारे आपल्या जीवनावर देवाची कृपा मोठ्या प्रमाणात उतरत आहे. देव आपल्यावर खुश आहे. या नावाचा आपण स्वीकार केल्यामुळे, ह्या नावावर आपण विश्वास ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा वाहायला सुरुवात झालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन असं म्हणतं, तुम्ही बोलणं किंवा करणं जे काही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. आपण जेव्हा येशूला ओळखत नव्हतो तेव्हा आपलं जीवन कसं होतं? सकाळी उठता बरोबर आपण ब्रश करणार, चहा पिणार, नाश्ता करणार, कामाला जाणार, 8 तास म्हणा की 12 तास म्हणा आपण काम करणार. घरी ज्या गृहिणी असतात बहिणी, जो सगळा संसार बघतात, मुलांना बघतात, सगळ्या गोष्टी बघतात, जे घरी असतात, मग ती त्यांची कामं करतात, सगळं करतात, आटोपतात, सगळी कामं होतात त्यांची. मग संध्याकाळपर्यंत सगळी कामं होतात, जेवतात, पुन्हा संध्याकाळी आणि पुन्हा जेवून झोपतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण केवढी कामं करतो, केवढं आपण बोलतो, कुठे जातो, काय करतो, किती गोष्टी आपण किती गोष्टींची आपण योजना आखतो, किती मनात आपले विचार असतात. हे मी करणार, मी ते करणार, मी अमुक ठिकाणी जाणार, अमुक करणार, मी हे काम करणार. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही पुष्कळ कामं करतो, पुष्कळ गोष्टी करतो. पण माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, जेव्हा आपल्याला येशू माहीत नव्हता तेव्हा आपण असंच जीवन जगत होतो, असंच आपलं जीवन चालवत होतो. पण आत्ता माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, जर आपण येशूवर विश्वास ठेवत आहोत आणि येशू आपला प्रभू आहे आणि हे अद्भुत नाव जर आपल्याला मिळालेलं आहे, तर आपल्या जीवनाची सुरुवात आणि विशेष आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण येशू ह्या नावाद्वारे केली पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसभरात आपण जे काही करू त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपण येशू ह्या नावाने केली पाहिजे. येशू या नावाने करणं म्हणजे येशूचं स्मरण करणं, येशूला धन्यवाद देणं, त्याचे आभार मानणं. त्याने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, तो आपल्यावर जे सतत प्रेम करतो, सतत आपल्याला कृपा पुरवतो, त्यासाठी त्याला धन्यवाद देणं, त्याचे आभार मानणं. हालेलुया, 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 हालेलुया. सकाळी जेव्हा तुम्ही उठल्यानंतर लगेच उठून कामं करायला जाऊ नका. एक 10 मिनटं तरी बसून, 10 मिनटं फक्त मी सांगते. सकाळी उठून भरपूर कामं असतात, कामाला जायचं असतं, शेतात जायचं असतं, कुणाला कंपनीत कामाला जायचं असतं. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, जरी तुम्हाला कितीही घाई असली तरी फक्त 10 मिनिटे तरी शांत बसून अंथरुणावर बसून राहा आणि फक्त तेवढ्या 10 मिनटामध्ये एक गोष्ट पहिली करा. हे प्रभू येशू, आजचा हा सुंदर दिवस तू मला दाखवलास, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. रात्रभर तू मला सांभाळलंस, माझ्या कुटुंबाला सांभाळलंस आणि आजचा हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवलेला आहेस, त्याबद्दल तुझे आभार. कारण आजचा दिवस पाहण्यासाठी तूच मला उठवलं, तूच माझ्या कुटुंबाला उठवलं. रात्रभर आम्ही कुठे होतो, कोणत्या स्थितीत आम्ही झोपलेलो होतो, कोणत्या अवस्थेत होतो आम्हालाच माहिती नाही. झोपलेलो असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं आपण कुठे असतो? काहीच माहिती नसतं. पण तरीसुद्धा जणू जेव्हा माणूस झोपतो तेव्हा तो माणूस मेल्यासारखा असतो, पण जेव्हा देव त्याला उठवतो तेव्हा तो उठतो. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, म्हणून आपण उठल्यानंतर एक किमान 5 ते 10 मिनटं तरी अंथरुणावर थांबून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, प्रभू येशूचे आभार मानले पाहिजेत, दिवसाबद्दल त्याला धन्यवाद दिला पाहिजे आणि जो दिवस त्याने आपल्याला दिलेला आहे तो दिवस आपण त्याच्या हातात दिला पाहिजे की प्रभू येशू, हा तो जो दिवस तुम्हाला दिला आहे, हा दिवस मी तुझ्या आज हातात देतो आहे. ह्या संपूर्ण दिवसभरात तुझी इच्छा माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात पूर्ण हो. बस एवढं बोला आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही करता, आपल्या जीवनातला एकही क्षण
एकही क्षण परमेश्वराच्या नजरेआड नाही आहे. तुम्ही घरात जेवण बनवता, घरात कपडे धुता, तुम्ही जे काही घरात काम करता किंवा तेव्हा तुम्ही शेतात काम करता, तुमचं कोणतंही काम देवापासून लपलेलं नाही आहे. तुम्ही जे काही करता दिवसभरात ते देवापासून लपलेलं नाही आहे. मग जे काही तुम्ही करता ते करत असताना तुम्ही प्रभूची आठवण करता का? त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार मानता का? त्याला धन्यवाद देता का? की बस उठलो लागलो कामाला, हालेलुया 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 हालेलुया. आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात प्रभू येशूच्या नावाने झाली पाहिजे. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो, विश्वासी भाऊ बहिणी भेटतो, तेव्हा आपण काय म्हणतो? जय येशू, जय येशू. आणि जय येशू बोलल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलतो. आपण डायरेक्ट एकमेकांशी बोलताना असं म्हणत नाही, कसं आहेस, बरा आहेस ना, घरी सगळे बरे आहेत ना, कसं चाललं आहे. आपण एकमेकांविषयी विचारपूस करतो. अगोदर आपण तसेच करायचो, पण आता आपण भेटल्यानंतर पहिल्यांदा काय बोलतो? जय येशू. हे आपल्याला सिस्टरांनी शिकवलेलं आहे की आपण जय येशू बोलावं. जय येशू. कोणी प्रेज द लॉर्ड बोलतं. आपण जे काही बोलतो, आपण जे काही करतो, ते करताना, ते बोलताना आपण येशूचं नाव घ्यावं. येशूच्या नावाने त्या गोष्टींची आपण सुरुवात करावी. असं केल्याने काय होतं माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हे केल्याने आपले कामं, आपले हातची कामं परमेश्वर आशीर्वादित करतो. आपल्या जीवनात, आपल्या मार्गात प्रभू आपला मार्गदर्शक बनतो. तो आपल्या बरोबर राहतो आणि आपल्याला तो आशीर्वादित करत राहतो. हालेलुया हालेलुया. सैतान जर आपल्या जीवनात काहीतरी करणार असेल, काहीतरी असं चुकीचं वाईट आपल्या जीवनात तो जर करणार असेल, तर माझ्या प्रिय भावंड बहिणो, ते त्याचं काम आपल्या जीवनातून निघून जातं. ते काम आपल्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही जेव्हा आपण येशूच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सुरुवात करतो. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं जे राहणीमान आहे रोजचं, त्या राहणीमानात आपण आपल्या प्रभूची आठवण केलीच पाहिजे. तुम्ही जेवायला बसता, प्रभू येशूकडे प्रार्थना करा. तुम्ही जेवण बनवत आहात, प्रभू येशूकडे प्रार्थना करा. तुम्ही घरचं कोणतं काम करत आहात, छोटंसं जरी असेल तरी त्या अगोदर तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या घरात तुम्ही काही मोठ्या गोष्टी करणार आहात, काहीतरी तुम्हाला घरात बांधकाम करायचं आहे किंवा घर बांधायचं आहे किंवा नोकरी तुम्हाला शोधायची आहे, लग्न करायचं आहे, कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात ती छोटी असो की मोठी असो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या प्रभूला पहिलं स्थान दिलं पाहिजे. आपण त्याला पहिलं स्थान दिलं पाहिजे. आपण त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. त्याच्या नावाने आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. कारण माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आपण येशूच्याद्वारे परमेश्वराची मुलं झाली आहोत. आणि बायबल म्हणतं की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. मोलाने आपल्याला मोल देऊन विकत घेण्यात आलेलं आहे. आणि येशूने आपल्याला विकत घेतलेलं आहे. रक्त देऊन, त्याचं पवित्र रक्त ओतून त्याने आपल्याला सैतानाच्या हातातून विकत घेतलेलं आहे. आणि जर आपल्याला विकत घेतलेलं आहे तर माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आपण जे आहोत ते आपण स्वतःचे नाहीत. आपण स्वतःचे नाहीत, तर आपण प्रभू येशूचे आहोत. प्रभू येशूचे आहोत. म्हणून आपले विचार, आपली बुद्धी, आपली चालचलणूक, आपली वागणूक जशी प्रभूला हवी, आवडते त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, जगलं पाहिजे आणि चाललं पाहिजे. हालेलुया 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 हालेलुया. बोलणं किंवा करणं जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. आणि प्रभू येशूच्या नावाने का करा माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो? कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कारण येशूच्या नावाद्वारेच आपला देव पित्याशी समेट झाला आणि येशूच्याद्वारेच आपण सैतानाच्या हातातून मुक्त झालो. येशूच्याचद्वारे आपण जीवनात प्रवेश करत आहोत. आपण आशीर्वादांमध्ये आलेलो आहोत फक्त प्रभू येशूच्याद्वारे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, प्रभू येशूच्याद्वारे आपण नेहमी देवाची स्तुती आणि धन्यवाद केला पाहिजे. कारण पुढे वचनात असं म्हटलेलं आहे, त्याच्याद्वारे म्हणजे येशूच्याद्वारे जो देव पिता त्याची आपण उपकार स्तुती करावी. आपण त्याला धन्यवाद देत राहावं. हालेलुया 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 हालेलुया. एक सुंदर साक्ष आहे
माझ्या प्रिय भाव आणि बहिणीनो, एक बंधू आहे ज्यांचं नाव प्रेमभाई गायकवाड आहे. आता हे बंधू आहेत की नाहीत माहीत नाही मला, परंतु जेव्हा आपले ब्रदर होते तेव्हा हे भाऊ आपल्या केंद्रामध्ये येऊन गेलेले आहेत. आणि हे अशा लोकांमध्ये काम करतात जे खूप गरीब असतात आणि अशा अवघड म्हणजे पहाडी इलाक्यामध्ये काम करायचे ते प्रेमभाई गायकवाड. आणि माझ्या प्रिय भाव आणि बहिणीनो, त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन प्रभूला वाहिलेलं होतं. प्रभूचं काम करायचं, जो देवाचा सेवक प्रभूचं काम करतो तो सहजपणे काम करू शकत नाही. त्याच्या मार्गात सैतान अनेक अडथळे आणतो त्याला पाडण्यासाठी आणि त्याला नष्ट करण्यासाठी. कारण सैतानाला जेव्हा एखादा देवाचा सेवक लोकांना येशूची सुवार्ता सांगतो आणि येशूकडे आणण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा ते सैतानाला सहन होत नाही. कारण त्या देवाच्या सेवकाच्याद्वारे लोक त्याच्या हातून बाहेर पडून येशूच्या घरात येतात, येशूच्या चरणाशी येतात, हे सैतानाला बघवत नाही. आणि म्हणून कोणत्याही देवाच्या सेवकाला कुठे ना कुठेतरी त्रासातून आणि समस्यातून जावं लागतं. माझ्या प्रिय भाव आणि बहिणीनो, हे भाऊसुद्धा येशूचं कार्य करत असताना अनेक लोकांकडून त्यांना त्रास झाला, अनेक लोकांकडून त्यांचा छळ झाला, पण त्यांनी येशूचं कार्य सोडलं नाही. एक दिवस एका गावामध्ये सुवार्ता सांगायला गेले होते आणि सुवार्ता प्रसार झाला. त्यांनी तिकडे प्रार्थना केली लोकांसाठी. आणि माझ्या प्रिय भाव आणि बहिणीनो, तिकडची प्रार्थना संपल्यानंतर हे भाऊ एका त्या गावामध्ये जिथे प्रार्थना होती त्या गावाचे सरपंच होते, त्यांच्या घरी गेले. कारण त्या सरपंचांनीच त्यांना जेवणासाठी घरी बोलावलेलं होतं. आणि हे प्रेमभाई गायकवाड त्यांच्याबरोबर दुसरे पण भाऊ होते, ते त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेले जेवायला. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की जेवण सगळं वाढलेलं आहे, सगळे मेजवानी तयार आहे. हे भाऊ त्यांच्याबरोबर गेले, त्यांच्याशी थोडंसं बोलणं केलं आणि मग जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर त्यांना सवय आहे, कारण देवाचं वचनच शिकवते, आपण जे काही करावं ते सगळं प्रभू येशूच्या नावाने करावं. बोलणं किंवा करणं जे काही तुम्ही करा सगळं येशूच्या नावाने करा. कारण येशूच्या नावाने आम्ही केलं की पुढे सैतानाने आमच्यासाठी काही पण वाढलेलं असू द्या, ते आमच्या जीवनात सफल होत नाही. ह्या भावाने एक 5 मिनटं की 10 मिनटं प्रार्थना केली. जे जेवण समोर ठेवलेलं होतं त्यावर त्याने आभार मानले, देवाचे आभार मानले त्या जेवणाबद्दल. ज्यांनी त्यांना जेवणासाठी बोलवलं त्यांच्यासाठी थोडक्यात आभार मानले आणि देवाची स्तुती केली. जी काही प्रार्थना सभा झाली वगैरे थोडक्यात एक 5-10 मिनटासाठी देवाचे आभार मानले. आणि आभार मानत असताना अचानक त्यांची आभार मानणं सुरू होतं. अचानक तिथे जी जेवण ठेवलेलं होतं तिथे एक ग्लास होता, त्या ग्लासामध्ये एक कसं तरी पेय होतं. तो ग्लास फुटला आणि प्रेमभाई गायकवाड यांनी डोळे उघडले, बघतात तर ग्लास फुटलेला आहे. सगळे एकमेकांकडे बघायला लागले, असं कसा हा ग्लास फुटला. ज्या सरपंचांनी त्यांना घरी बोलावलेलं होतं ते तर आतमध्ये घाबरूनच गेले. कारण त्यांनी ज्या इराद्याने त्यांना बोलावलेलं होतं तो त्यांचा इरादा हा होता की त्या ग्लासमध्ये त्यांनी विष घातलेलं होतं आणि ते विष असलेला ग्लास प्रेमभाई गायकवाड पितील आणि ते जागीच मरून पडतील. हा त्यांचा प्लान होता, योजना होती. पण जेव्हा हा ग्लास फुटला तेव्हा ते घाबरून गेले, आता हे असं कसं झालं. मग तो ग्लास फुटला, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मग त्यांनी जेवण घेतलं, आभार मानले, जेवण खाल्लं, सगळं झालं व्यवस्थित. त्यांनी एकमेकांना हात मिळवले आणि ते निघून गेले. आणि नंतर प्रेमभाई गायकवाड यांना कळलं की ह्या माणसाने मला मारण्यासाठी ही योजना केली होती, म्हणूनच मला जेवण ठेवलेलं होतं. परंतु देवाची कृपा अशी, देवाची दया अशी की जरी प्रेमभाई गायकवाड यांना माहीत नव्हतं की त्या ग्लासमध्ये काय आहे, पण देवाला माहीत होतं की त्या ग्लासमध्ये काय आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला माहीत होतं, देवाला माहीत होतं, पण त्याच्याने काम भागणार नव्हतं. जेव्हा प्रेमभाई गायकवाडनी त्या जेवणावर देवाचा आशीर्वाद मागितला, देवाचा आशीर्वाद मागितला, त्या जेवणाबद्दल देवाचे आभार मानले. जेव्हा आपण देवाचे आभार मानतो, देवाची स्तुती करतो, तेव्हा तिथे असलेलं सैतानाचं काम नष्ट होते. तिथे असलेलं सैतानाचं कोणतंही काम
भस्म होते, ते टिकू शकत नाही तिकडे. कारण माझ्या प्रिय भावंड बहिणो, जेव्हा आपण देवाचे आभार मानतो, त्याची स्तुती करतो, त्याला धन्यवाद देतो, तेव्हा त्या जागेत देवाची उपस्थिती येते. देवाची उपस्थिती तिथे येते, म्हणूनच तो ग्लास फुटला. असा तो फुटला नसता. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, देवाने त्याचं सामर्थ्य पाठवून सैतानाची योजना नष्ट केली. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणूनच वचन म्हणतं की आपण जे काही करावं सगळं प्रभू येशूच्या नावाने करावं. जेव्हा आपण येशूच्या नावाने सगळं करतो, माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, आपल्या मार्गातले सगळे सैतानाचे अडथळे परमेश्वर नष्ट करतो. म्हणून तुम्ही कामाला जात आहात, घरातून निघता, प्रार्थना करून निघा 5-10 मिनटे. बाकी व्यक्तिगत प्रार्थना कशी करायची, 1 तासाची देवाला वेळ, 1 तासासाठी देवाला वेळ कसा द्यायचा, तुम्हाला निवासी शिबिरामध्ये शिकवलं गेलेलं आहे, सांगतात. तो वेळ तुम्ही तुमच्या जीवनात दिलाच पाहिजे. व्यक्तिगत प्रार्थना, देवाला वेळ द्या. तुमच्या जीवनात आपल्याला देवाने 24 तास दिलेले आहेत. त्या 24 तासातला एक कोणता तरी तास निवडून तुम्ही देवासमोर बसा. शिकलेला आहात, नाही शिकलेला आहात ह्याची पर्वा करू नका. तुम्ही कसेही असा, फक्त देवासमोर बसा. पवित्र आत्मा आपल्याला देवाशी कसं बोलायचं, देवाशी कशी सहभागिता करायची, देव आपल्याला शिकवतो. तुम्ही शाळेत गेलेलं नाही आहेत, पर्वा नाही आहे त्याची काही. शाळेत गेलेलं नाही आहेत, तुम्ही शिकलेलं नाही आहेत, टेन्शन करू नका. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, ज्याच्यासमोर तुम्ही बसणार तो महाज्ञानी परमेश्वर आहे. तो महासामर्थ्यशाली देव आहे. तो ज्ञानाने भरलेला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. तो न शिकलेल्यांना शिकवतो, न शिक्षण घेतलेल्यांना बायबल वाचायला शिकवतो. आणि अशा साक्षी आपण वाचतो की नाही, ऐकतो की नाही. जे शिकलेले नाही आहेत पण ज्यांना उत्कट इच्छा असते की देवाचं वचन मी वाचावं, देव त्यांच्यावर दया करतो स्वर्गातून आणि त्यांचे आत्मिक डोळे असे उघडतो की त्यांना फक्त देवाचं वचन वाचता येतं. जगातली पुस्तके ते वाचू शकत नाहीत, पण देवाचे शब्द मात्र ते वाचू शकतात. असं देव त्यांना दान देतो. मग तुम्ही शिकलेला आहात, शिकलेला नाही आहात, त्याची चिंता करायची नाही, पण आपण देवाला वेळ द्यावा. तुम्ही अर्धा तास, 1 तास देवाशी समोर बसा, देवाशी बोला. पण माझ्या प्रिय भावंड-बहिणीनो, ही झाली एक स्पेशल टाईम देवाला देणं, एक विशेष वेळ देवाला देणं. परंतु तुमच्या जीवनात तुम्ही बारीक सारीक ज्या काही गोष्टी करता, तुमच्या जीवनात तुम्ही प्रवास करता, कामावर असता, घरी असता, कुठेही नेहमी येशूचं नाव आपल्या मुखात ठेवा. नेहमी येशूचे आभार मानत राहा, त्याची स्तुती करत राहा, त्याला धन्यवाद देत राहा, त्याचे आभार मानत राहा. कारण जेव्हा आपण असं करतो, माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, सैतानाच्या युक्त्या आपल्या जीवनातून नष्ट होतात, त्याची कामं आपल्या जीवनातून नष्ट होतात. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्येच एक सुंदर घटना दिलेली आहे पौल आणि सिलाविषयी. तुम्ही वाचली असेल प्रेषितांची कृत्येमध्ये. पौल आणि सिला हे देवाचे, येशूचे शिष्य होते दोघेजण. हे दोघे शिष्य ह्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं होतं, कारण त्यांनी एका मुलीला पिशाच्यापासून सोडवलेलं होतं, अशुद्ध शक्तीपासून तिला मुक्त केलं होतं. आणि तिला मुक्त केल्यानंतर तिचा जो मालक होता, तिच्याद्वारे त्याला जे पैसे मिळायचे, तो मालक चिडून त्याने त्यांच्यावर चिडून त्यांना त्याने जेलमध्ये टाकलं, तुरुंगामध्ये. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे दोघं पौल आणि सिला तुरुंगामध्ये रात्रीच्या वेळेला हातामध्ये पायामध्ये बेड्या पडलेल्या आहेत, दोघांना बांधून ठेवलेलं आहे आणि पहारा पण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की ते मध्यरात्रीच्या वेळेला गाणी गाऊन देवाची स्तुती करायला लागले, देवाचे आभार मानायला लागले. त्यांच्या जीवनामध्ये संकट होतं, त्यांचं काही चुकलं नव्हतं, त्यांचा काही अपराध नव्हता. उलट त्याने एका मुलीला जीवन दिलं होतं, उलट त्याने एका मुलीला अशुद्ध शक्तीच्या बंधनातून मुक्त केलं होतं. त्यांचं काही चुकलं नव्हतं. पण ज्या मालकाचं नुकसान झालं, त्याने हेव्यापोटी पौल आणि सिलाला दोघांना तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. पण माझ्या प्रिय भावांबहिणींनो, पौल आणि सिला हे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे होते. त्यांना देवाची ओळख होती आणि संकटात काय करायचं हे त्यांना माहीत होतं. देवाचे आभार मानणं, त्याची स्तुती करणं, त्याला धन्यवाद देणं. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा दुःखाचे प्रसंग येतात,
संकट येतात, आजार येतात, त्रास होतात आपल्याला, तेव्हा आपण रडत बसायचं नाही, तर त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण देवाचे आभार मानायचे. कारण वचनात काय म्हटलेलं आहे, त्याच्याद्वारे म्हणजे येशूच्याद्वारे देव जो पिता त्याची आपण उपकारस्तुती करावी, आपण त्याचे आभार मानावे. ह्या संकटामध्ये असताना त्यांनी आभार मानायला सुरुवात केली. गाणी बोलून ते देवाची स्तुती करायला लागले आणि ते गाणी बोलत होते, स्तुती करत होते. पहारेकरी बाजूला उभे होते, ते सगळे ऐकत होते. ते पण विचार करत होते, हे अशा संकटामध्ये आहेत तरी पण कसे आनंदाने स्तुती करतायत, देवाचे आभार मानतायत, ते पण ऐकत होते. आणि हे सगळं सुरू असताना अचानक माझ्या प्रिय भावना बहिणीनो, ज्या तुरुंगामध्ये ते होते त्या तुरुंगाचे पाये डगमगले. तिथे मोठा भूमिकंप झाला आणि सगळे दरवाजे उघडले गेले. त्यांच्या हातापायामध्ये ज्या बेड्या होत्या त्या बेड्या पण आपोआप गळून पडल्या आणि ते पूर्णपणे त्या बंधनातून मुक्त झाले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, हे माणसाचं काम नाही आहे, हे देवाचं काम आहे. संकट आली तेव्हा त्याने देवाला हाक मारली, देवाची स्तुती केली, देवाचे आभार मानले आणि म्हणून देवाने त्यांच्यासाठी मोठं सामर्थ्य पाठवून त्यांना त्या बंधनातून मुक्त केलं. केवळ त्यांना मुक्त केलं असं नाही, तर तिथे जो अविश्वासी जेलर होता, जो देवाला ओळखत नव्हता, त्या जेलरचं सुद्धा तारण झालं. जेव्हा त्यांची बंधनं आपोआप तुटली आणि एवढा मोठा भूमिकंप झाला, हे सगळं घडलं, तेव्हा तो जेलर फार घाबरून गेला. त्याला असं वाटलं की सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे आणि जे पौल आणि सिला ह्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवलेलं आहे, हे कदाचित पळून गेलेले असतील तर माझी काही खैर नाही, मला पण मारून टाकतील. म्हणून त्याने स्वतःच तलवार घेऊन स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पौलाने मोठ्याने ओरडून त्याला सांगितलं की स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, आम्ही इथेच आहोत, आम्ही पळून गेलो नाहीत. आणि मग तो जेलर आला आणि त्यांनी त्या दोघांचे पाय पकडले आणि तो त्यांना म्हणाला, माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. तेव्हा पौलाने त्याला सांगितलं, येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि त्या क्षणापासून त्या जेलरने येशूवर विश्वास ठेवला आणि माझ्या प्रिय भावांबहिणी, केवळ त्याने नाही ठेवला, त्याच्या पूर्ण कुटुंबाने विश्वास ठेवला आणि त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं तारण झालं. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याला जे अद्भुत नाव मिळालेलं आहे, या नावाचा आपल्या जीवनामध्ये वापर करा. ह्या नावाचा आपल्या जीवनामध्ये वापर करा. त्याद्वारे तुम्ही देवाचं महान सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये अनुभवाल. त्या नावाद्वारे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मोठी आजारमुक्ती अनुभवाल, मोठे आशीर्वाद तुम्ही अनुभवाल. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, हे अद्भुत नाव आहे प्रभू येशूचं नाव. प्रभू येशूचं नाव आहे माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, जो आपला फार मोठा आधार आहे, आपली फार मोठी आशा आहे. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, हाच एक मोठा गड आहे ज्याच्या पाठीमागे आपण लपू शकतो. आपल्या जीवनात संकट दुःख आलं असता आपण घाबरू नये, तर आपण येशूला हाक मारावी, येशूचं नाव घ्यावं आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणात आपण त्याची स्तुती करावी, त्याचे आभार मानावे आणि त्याला हाक मारत राहावं. त्याच्या नावाने आपल्या प्रत्येक कामांना आपण सुरुवात करावी. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही देवाची जर मुलं आहात, येशू म्हणाला, देव माझा पिता आणि तुमचा पण पिता आहे. जर आपण देवाची मुलं आहोत माझ्या प्रिय भावंड बहिणो, तर येशू आपला ज्येष्ठ बंधू आहे आणि आपण परमेश्वराची मुलं आहोत, त्याची मुलं आहोत. तर माझ्या प्रिय भावंड बहिणीनो, आपण प्रभू येशूच्याद्वारे देवाला संतुष्ट केलं पाहिजे. प्रभू येशूच्याद्वारे आपण देवपित्याला स्तुती आणि धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आपण आभार मानले पाहिजेत आणि त्याचं नाव वापरून आपण आपल्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद खेचून आणले पाहिजेत. आणि सैतानाचं जे काही काम आहे, सैतानाचं जे काही काम आपल्या जीवनामध्ये आहे, ते काम आपण नष्ट केलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, या वचनाद्वारे आपण हे समजून घ्यायचं आहे
की आपलं जीवन हे देवाने आपल्याला दिलेलं दान आहे आणि हे दान आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. तर हे प्रभू येशू ख्रिस्त हा आपला प्रभू आणि तारणार आहे. त्या प्रभूचं नाव घेऊन आपण आपल्या जीवनाची, आपल्या दिवसाची सुरुवात करावी, आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात करावी, आपल्या जीवनातल्या प्रत्येक निर्णयाची सुरुवात करावी. असं केल्याने माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आपल्या जीवनात परमेश्वराचे आशीर्वाद वाढत जाणार, वाढत जाणार, वाढत जाणार. आणि सैतानाने जे काही योजलेलं आहे त्याच्या सगळ्या युक्त्या योजना हळूहळू त्या नष्ट होत जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर येशूचं नाव घ्या आणि येशूच्या नावाने आपल्या जीवनात देवाचे आशीर्वाद मिळवत राहा. येशूच्या नावाद्वारे आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा उतरवत राहा आणि येशूला नेहमी हाक मारत राहा. येशू नाव आपल्या हृदयात जपून ठेवा. येशू नाव आपल्या हृदयात जपून ठेवा, सांभाळून ठेवा. कधीच या नावाचा त्याग करू नका, कधीच या नावाचा त्याग करू नका. जर ह्या नावाचा तुम्ही त्याग केला तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, एक दिवस तुम्हाला अशा जागेत जावं लागेल ज्या जागेची तुम्ही कल्पना पण केली नसेल. हे एक नाव जे आम्हाला नरकाच्या अग्नीपासून सोडवते, नरकाच्या त्या भयानक अग्नीपासून आम्हाला सोडवणार आहे, हे एकच नाव येशू. येशू. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, नरकदंड वाढवून ठेवलेला आहे सैतान आणि सैतानाच्या दूतांसाठी आणि सैतानाच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी. नरकदंड भयानक. आज आपण इकडे बसलेलो आहोत, थोडा पाऊस जातो येतो पडतो तरी पण आपल्याला गरम होते. वरती फॅन डोक्यावर चालू नसेल तर किती घाम येतो, किती गरम होते. हालेलुया, 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 हालेलुया. गरमी आम्हाला इकडची सहन नाही होत, मला पण नाही सहन होत माझ्या प्रिय भावाने बहिणीनो. परंतु तुम्हाला माहीत आहे देवाने नरक पण बनवलेला आहे आणि त्या नरकामध्ये असा अग्नी आहे जो अग्नी माणसाचे आत्मे जाळून काढतो. प्रत्यक्षात तिथे आत्मा जळतच नाही, जळत राहतो अनंत काळ. तिथे असा अग्नी आहे जो अग्नी दिसत नाही. अग्नी तिथे आहे, तो दिसत नाही, पण तिथे तो आत्म्याला जाणवतो. ज्या लोकांनी या पृथ्वीवर आपलं जीवन येशूला अर्पण केलं नाही, येशूवर विश्वास ठेवून आपला जीवन प्रवास केला नाही, ही लोक ज्याने येशूला नाकारलं, येशूचं नाव सोडून दिलं, अशी लोक त्या अग्नीत जाऊन पडणार आहेत. सैतान पण तिकडे जाऊन पडणार आहे, त्याच्याबरोबर गेलेले सगळे दूत तिथे जाऊन पडणार आहेत आणि त्याच्या मागे गेलेले लोक, त्याच्या मार्गाने चालणारे लोक तिथेच जाऊन पडणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, म्हणून लक्षात घ्या, येशू हे नाव फार महान आणि सामर्थ्यशाली नाव आहे. हे एक नाव आहे ते आपल्याला मरणातून जीवनात घेऊन जात आहे, मरणातून जीवनात घेऊन जात आहे, श्रापातून आशीर्वादांमध्ये घेऊन जात आहे, अंधारातून उजेडाकडे घेऊन जात आहे. एकच नाव, येशू नाव. म्हणून हे नाव कधी सोडू नका, ह्या नावाचा कधी त्याग करू नका, हे नाव कधी सोडून देऊ नका. कितीही किंमत मोजावी लागली, कितीही किंमत मोजावी लागली, अगदी आपल्या प्राणाची जरी किंमत मोजावी लागली तरी हे नाव सोडून देऊ नका. हे नाव आपल्या हृदयाशी घट्ट पकडून ठेवा माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आणि ह्या नावाचा आपल्या जीवनामध्ये वापर करत राहा. जेवढा तुम्ही या नावाचा वापर करणार, सैतानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनातून नष्ट होणार, सैतानाची ताकद तुमच्या जीवनातून ढिली होणार. तुम्ही देवाच्या आत्म्यात वाढत जाणार, देवाच्या प्रकाशाने, देवाच्या आत्म्याने तुमचे आत्मे प्रकाशित होत जाणार. तुम्ही ज्ञानी बनणार, तुम्ही समजदार बनणार, तुम्ही सामर्थ्यशाली बनणार ह्या एकाच नावामध्ये, येशूच्या नावात. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हे नाव आपल्या जीवनाचा आधार बनवा, हे नाव आपल्या सार्वकालिक जीवनाचा आधार बनवा. ह्या नावावर पूर्ण विश्वास ठेवा, हे नाव कधी सोडून देऊ नका. ह्या नावावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. जर तुम्ही चालत राहिलात तर माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, एक दिवस तुम्ही ह्याच नावाच्याद्वारे अनंतकालीन जीवनात जाऊन पोहोचाल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुमचं नाव सांगा. लता. तुम्ही कुठून आलात? पुण्याहून आलो. काय साक्ष आहे तुमची? माझे की साक्ष अशी आहे की मला आहे ना 5-6 वर्षापासून आहे ना हा कमरेचा त्रास होता आणि पायावरून सूज यायची. मग ती शेजारची मुलगी आहे ना, ती काय म्हटली, काही शिबिर आहे पुण्याला, शिबिरमध्ये चला, तुम्हाला आराम पडेल. नाही गावला. हां, म्हणून मग ती मला इकडे घेऊन आली. तर पहिल्या दिवशी मला थोडासा त्रास झाला, नंतर मला सोमवारच्या दिवशी मला व्यवस्थित वाटायला लागलं. मग कालच्या प्रार्थनेत तर मला एकदमच व्यवस्थित वाटायला लागलं का माझी सूज पण पायाची गेली. हे बघा,
पायाची सूज पण गेली आणि कमरेचं दुखणं पण एकदम व्यवस्थित झालं. म्हणून देवाला कोटी कोटी धन्यवाद. कारण मी एवढे पैसे घातलेले आहेत माझ्या मुलाबाळांनी का आम्ही घरात खाल्लं नाही आहे. पण आत्ता गेल्या वर्षी 90,000 रुपये घालवलेत. पण त्याने बी काही थोडे दिवस बरं लागलं, त्याच्यानंतर परत चालू झालं. पण आज देवाने मला आरोग्य दिलं. देवाला कोटी कोटी धन्यवाद करते. आणि सगळ्या गोष्टींनी मला सांभाळलं, इथपर्यंत आणलं बी, व्यवस्थित केलं, म्हणून देवाला धन्यवाद. आणि इथले सगळेजण आहेत सेवेला, त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद. आणि मग तुम्ही सांगताय की त्यावेळेला तुम्हाला काय काय त्रास व्हायचे, म्हणजे जेव्हा तुम्हाला बसायला उठला काय त्रास व्हायचा का? मला खाली बसायला पण येत नव्हतं, टॉयलेटला जाता येत नव्हतं, किंवा खाली मला असं मांडी घालून म्हणायचं ना बसायचं येत नव्हतं, असं पाय पसरून बसायला लागायचं. म्हणजे पूर्वी जेव्हा तुम्हाला त्रास होता तुम्ही कसे बसायचे जरा दाखवा. का असं बसायचं, असं असं करायला लागायचं, असं आणि असं बसायला लागायचं. असं पूर्वी जेव्हा तुम्हाला त्रास होता तेव्हा असं बसायला लागायचं. आणि उठताना मग तर खूपच माझा प्रॉब्लेम असा राहायचा आहे बा, असं असं करू, असंच कोणाला तरी धरून असं उठायला लागायचं. एवढं तुम्हाला वेदना होत्या त्यामुळे कमरेमुळे तुम्हाला एकदम हळूहळू उचलायला लावतं. सगळं काही मला व्यवस्थित करताच येत नव्हतं असंच. म्हणजे त्यामुळे कामावर वगैरे तुम्ही जात होता का? कामाला जात होते, पण काम असा प्रॉब्लेम झाल्यामुळं काम सोडून दिलं मी. 1.5 वर्ष झालं कामालाच जात नाही. म्हणजे 1.5 वर्षामध्ये तुम्ही काम पण बंद केलं त्या त्रासामुळे? हो बंद. आणि चालताना वगैरे काय त्रास व्हायचा? चालताना म्हणजे जिना चालताना आहे ना 3ऱ्या माळ्यावर राहायला आहे. पहिलं होतो खाली, पण आता भाड्याने 3ऱ्या माळ्यावर घेतलं. पण 2 शिडी चढली ना का असं शिडीचा सहारा घेऊन थांबायला लागायचं आणि मग उतरायला लागायचं 2री पायरी. म्हणजे टेका लावूनच तुम्ही थांबायचे आणि मग पुढे चालायचं? पुढं चालायचं हळूहळू हळूहळू. कारण एवढं येतच नव्हतं चालता. कारण चाललं तर मग मला प्रॉब्लेम व्हायचा, त्रास व्हायचा. आपोआप डोळ्यातून असं पाणी गळायचं, पाणी पण यायचं आणि कंबर पण दुखायची. हो. हे सर्व 4 ते 5 वर्षापासून चाललं होतं? 4-5 वर्षापासून, लॉकडाऊनच्या आधीपासून मला त्रास होता. आणि कालच्या पवित्र आत्म्याच्या पाण्यात तुम्ही पूर्ण बरे झाला? पूर्ण बरे झाले. पूर्ण बरे झालात? पूर्ण बरे झाले. धन्यवाद देवा, तुला कोटी कोटी धन्यवाद. आता तुम्ही लोकांना जर बसून तर दाखवलं, आता चालून दाखवा. चाला बरं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बघताय या ताईना, ताई शिडी उतरा. या ताईनं 4 ते 5 वर्षापासून कमरेचा आजार होता. म्हणजे कमरेमध्ये त्यांच्या नसा चॉकअप झाल्या होत्या. ताईवर या. आणि चालता पण त्यांना येत नव्हतं, शिड्या पण. आता बघा तुमच्यासमोर त्या चालतात आहे. या ताई इकडे या. इतक्या वर्षाच्या 4 ते 5 वर्षाच्या मणक्याच्या या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. अशोक. तुम्हाला काय दृष्टांत झाला? मला प्रभू माझ्याकडे बघतायत असे 3 दिवस जाणवलं. सोमवारी जाणवलं रात्री 8:30च्या दरम्यान प्रार्थना चालली तेव्हा, आणि परत कालही दुपारी जाणवलं, आणि आज सकाळी जाणवलं 10-10:30च्या दरम्यान. म्हणजे असा अनुभव तुम्हाला कधी आला नव्हता? कधीच नव्हता आलेला. पहिल्यांदाचा अनुभव आला आहे की मूर्ती डोळे उघडून मला बघते. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला असं देवाची उपस्थितीचा अनुभव आला आणि देव तुमच्याकडे पाहतो असं तुम्हाला, त्याद्वारे तुमच्या हृदयात आता शांती आहे? ती आलेली आहे. हो. आणि प्रभूने तुम्हाला अंतःकरणात आनंद दिला? हो. धन्य कोटी त्यांना प्रणाम. तुझं नाव सांग. साक्षी. कुठून आले? नागपूर. आणि तुझी काय समस्या होती? मला ना 4 वर्षापासून ना गुडघ्यामध्ये खूप त्रास व्हायचा. मी कराटे क्लासला म्हणजे जेव्हा जायची ना तर मॅचमध्ये आणि प्रॅक्टिस करताना मी पडली होती. तर तेव्हापासून मला खूप त्रास व्हायचा पायामध्ये. मला 5 मिनटं पण बरोबर पालटक म्हणून बसायला नाही व्हायचं, किंवा टोंग्यावरून प्रार्थना करायला पण नाही व्हायचं. तर मग अशी आता लास्टमध्ये जेव्हा ब्रदर बोलले की नाचून गाऊन तुम्ही प्रार्थनेत भाग घ्या, हां त्याच्यामध्ये भाग घ्या, तर मी ते केला. आणि मग नंतर जेव्हा चेक केलं तर मग ते बरं झालं. आता गुडघा दुखत नाही? कोणता गुडघा दुखायचा? लेफ्टवाला. डावा बाजूचा. आणि आता तू उठते बसते काही त्रास होत नाही? नाही. बसून दाखव जरा लोकांना. असं पूर्वी जमत नव्हतं तुला? म्हणजे गुडघ्यावर यायला जमत नव्हता? नाही. त्रास व्हायचा? अभ्यास करताना खूप त्रास व्हायचा, म्हणजे मला बसायलाच नाही व्हायचं. आता पूर्ण निघून गेलेला आहे. आता तू बसते उठते काही त्रास होत नाही? नाही. आणि तुझ्या मम्मीला काय झालं होतं? मम्मीला 2 वर्षापासून म्हणजे दिसायचं नाही बरोबर. चष्मा पण लावायचा तर तेणी पण धुरकट दिसायचं मम्मीला. तर आता तेव्हाच ब्रदर पण बोलले ना की नाचून गाऊन त्याच्यामध्ये भाग घ्या. आणि मग जेव्हा संपली प्रार्थना तेव्हा मम्मीने चेक केला, बायबल उघडून बघितली आणि मम्मीला पूर्ण स्पष्ट दिसायला लागला. म्हणजे अगोदर 2 वर्षापासून चष्मा लावून पण धुरकट दिसायचं, व्यवस्थित दिसत नव्हता? नाही. आणि बायबल वाचताना पण त्रास व्हायचा? हो. आता प्रार्थनेत प्रभूची कृपा झाली. आता तुम्ही बायबल उघडून बघितलं तर मला दिसायला लागलं. आता दिसायला लागलं.
अगोदर स्पष्ट दिसत नव्हतं, दुर्गट दिसायचं. चष्मा पण नाही दिसायचा. चष्मा लावून पण नाही दिसायचं. नाही दिसायचा. नाही दिसायचं. आणि आता स्पष्ट दिसते. समोर जेवढे लोक बसले त्यांचे चेहरा दिसतात तुम्हाला? दिसतं मला. अगोदर नाव पण नाही दिसायचं मला. हे नाव पण दिसत नव्हतं, दुर्गट दिसायचा. आता स्पष्ट दिसते. समोर लोक बसले ते पण दिसतात तुम्हाला? नाही दिसत. प्रभूने बरं केलेलं आहे. 2 वर्षापासून असा त्रास होता. 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. हां तू बघायची मम्मी चष्मा लावायची आणि तिला स्पष्ट दिसत नव्हतं असं. हां. पण आता मम्मीला स्पष्ट दिसते. मम्मीची दुसरी काय साक्षी आहे? मम्मीला ना बॅक साईडला म्हणजे खूप त्रास व्हायचा. खाली पण वाकून बसायची ना तर मम्मीला उठायला नाही होत होतं, म्हणजे खूप त्रास व्हायचा. एकदम अकडून जायची मम्मी की आता मी कशी उठू वगैरे. तर मम्मीने तेव्हाच म्हणजे चेक केला तर मम्मीला पण बरं झालं. हे 3-4 महिन्यापासून मम्मीला त्रास होता. एका म्हणजे म्हाताऱ्यासारखं व्हायचं की मम्मीला उठायला पण नाही होत होतं. एकदा कसं व्हायचे जर दाखवा, कसं करायची तुम्हाला त्रास व्हायचा तर? बसायचं मी अशी उठायचे. असं तुम्ही इतका त्रास व्हायचा की तुम्हाला खूप उठताना खूप तुम्हाला त्रास होताना? तुम्ही बसायला जमायचं नाही मला. खुर्चीमध्ये बसायला जमत नाही. खाली बसायची. खाली बसायचे. आणि आता बसून दाखवा. आता उभे राहा. त्रास नाही होत. नाही. पण प्रभूने काढून टाकलेला. 3 ते 4 महिन्याचा त्रास होता. खूप त्रास होता. माझ्या पायामध्ये पण होता, कमरेमध्ये पण होता. पायात पण होता आणि कमरेत पण होता. पाय वाटायचे माझे. पाय वाटायचे. जड वाटायचं तुम्हाला, त्रास व्हायचा. आणि आता पूर्ण मोकळं वाटते. हे वाटत. प्रभूने बरं केलंय. पण प्रभूचा धन्यवाद दिसून. प्रभूने या बहिणीला एवढा मोठा त्रासातून बाहेर काढलाय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. चंदर. काय नाव आहे? चंदर. तुमची साक्ष सांगा. रविवारी मी आलो सकाळी, ते माझे पाय सुजलेले होते आणि मी निविष्या शिबिरमध्ये भाग घेतला. तर दुपारच्या परतण्यामध्ये थोडा एक माणसाचा धक्का लागला मला आणि सगळं माझा कंबरदुखी, पोटातदुखी सगळं निघून गेला. हातपाय सुजून गेले तर ते पण विसरून गेले. त्याच्यामुळं देवाचे आभार मानतो. तुझं धन्यवाद. म्हणजे तुम्ही सांगता की रविवारपासून तुमचे दोन्ही पायाला सूजन आलेली, पोटामध्ये दुखत होतं आणि कमर दुखत होती. पण दुपारी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये एका भावाचा स्पर्श तुम्हाला, म्हणजे सामर्थ्याने तो तुमच्यावर पडला आणि तेव्हापासून तुमचे ते वेदना निघून गेले आहेत. आता पोटात दुखत नाही. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.